जलजीवन मिशनमधील कामांची माहिती न मिळाल्याने अभियंत्याच्या खुर्चीला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा. जलजीवन मिशनच्या कामाविषयी माहिती मागण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बचिरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहकर पाणी पुरवठा विभागाच्या उपविभागीय अभियंता धाबे यांच्याकडे निवेदन दिले. अभियंता कार्यालयात अनुपस्थित असल्याने त्यांच्या खुर्चीला निवेदन देऊन तत्काळ माहिती न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. या निवेदनात कामाच्या प्रगतीची सविस्तर माहिती, कामे पूर्ण न होण्याची कारणे आणि बजेट संबंधित माहितीची मागणी करण्यात आली. या प्रसंगी शहर प्रमुख गजानन जाधव, शहर उपप्रमुख लुकमानभाई कुरेशी, युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर, किसन आघव, गणेश पाठे इत्यादी उपस्थित होते. आम्ही 4 सप्टेंबरला हेच निवेदन देण्यासाठी इथे आलो होतो, परंतु त्याही वेळेस धाबे साहेब ऑफिसला हजर नव्हते. त्यानंतर आज 9 तारीख आहे. जलजीवन मिशनच्या कामाची माहिती मागण्यासाठी आम्ही पुन्हा 9 तारखेला आलो आणि त्याच्या माहितीसाठी निवेदन देण्यासाठी धाबे साहेबांनी जेव्हा दूरध्वनीवर संपर्क साधला असता अर्ध्या तासात मी कार्यालयात येतो असं सांगितलं. 1.5 तासापासून त्यांची वाट पाहत आहोत आम्ही. 1.5 तास झाला तरी अद्याप धाबे साहेब आलेले नाही. मग त्यांच्या मनात काही चोर लपलेला आहे का, किंवा त्यांना माहिती न देण्याचं काही कारण आहे का, हा प्रश्न आता इथे उद्भवतो. आणि यानंतर जर धाबे साहेब जे महत्त्वाचं खातं त्यांचं वॉटर सप्लाय खातं, पाणी पुरवठा विभाग त्यांच्याकडे आहे, जर तेच अनेक वेळा इथे गैरहजर असतील आणि माहिती देण्यासाठी जर टाळाटाळ करत असेल तर धाबे साहेबांवर सुद्धा योग्य ती कारवाई करण्यात यावी. आणि त्यासाठी मी इथेच थांबणार नाही, तर त्या कारवाईसाठी आता पुढे सुद्धा धाबे साहेबांना त्याचं उत्तर द्यावं लागेल.